आज योगागन कोल्हापूर इथल्या मेन राजाराम हायस्कूल या ठिकाणी शाळेच्या कामानिमित्त उपस्थित राहण्याचा प्रसंग माझ्यावरती आला. बघता क्षणी या इमारतीकडं माझं मन खूप आकर्षित झालं. खरं तर यापूर्वी मी भवानी मंडप, जुना राजवाडा खूप वेळा पाहिला आहे, पण मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या इमारतीमध्ये याच्यापूर्वी मी कधी गेलेलो नव्हतो. आज पहिल्यांदाच या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या कॉलेजची भव्य इमारत आणि एका वेगळ्या शैलीमध्ये हिचं बांधकाम बघितल्यानंतर मनाला या बिल्डिंगबद्दल, या इमारतीबद्दल खूपच अ, आकर्षण निर्माण झालं. ही देखणी इमारत नेमकी कधी बांधली गेलेली आहे आणि कुणी बांधलेली आहे या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये उत्सुकता चालवली आणि म्हणून मी या इमारतीच्या संदर्भानं, तिच्या हिस्ट्री संदर्भात मी याबद्दलची माहिती गूगल केली आणि मग मला जे काही समजलं ते मी तुमच्यासमोर मांडतोय. हे जे कॉलेज आहे, मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, याची पायाभरणी 19 फेब्रुवारी 1870 या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता कोल्हापूर इन्फंट्रीच्या बँडच्या तालावरती झाली. या समारंभाला उपस्थित कोल्हापुरातील नागरिकांच्या सह्या, तत्कालीन इंग्रजी आणि मराठी नियतकालिके तसेच प्रचलित नाणी एका तांब्याच्या पेटीमध्ये ठेवून ती या इमारतीच्या पायाच्या पहिल्या दगडात खोबन करून जपली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या इच्छेनुसार कोल्हापूर दरबारने ब्रिटिशांमार्फत कोल्हापुरात ही इमारत उभा केली. अर्थात छत्रपती राजाराम महाराज दुसरे असतील हे. पायाभरणीच्या वेळी कोल्हापूर हायस्कूल, बांधकाम झाल्यावर राजाराम हायस्कूल आणि पुढे पॉलिटिकल एजंट फ्रेडरिक श्नायडर यांच्या प्रयत्नामुळे बॉम्बे युनिव्हर्सिटीशी संलग्न झालेलं राजाराम कॉलेज अशी या वास्तूची स्थित्यंतरे आहेत. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज कागदावरही नव्हते तेव्हा मुंबईतल्या एल्फिस्टन, विल्सन कॉलेज अशा संस्थांच्या तोडीस तोड असलेले हे राजाराम कॉलेज मुंबईशिवाय दक्षिणेत धारवाडपर्यंत एकमेव होते. मेजर चार्ल्स मॅन्ट या आर्किटेक्टनं या इमारतीची रचना केली. एका आराखड्यामध्ये क्षुल्लक त्रुटी राहिल्याने डोक्यात गोळी झाडून त्यानं पुढे आत्महत्या केली होती. इतका तो परफेक्शनिस्ट होता. 1857च्या कोल्हापुरातील स्वातंत्र्य संग्रामातील उठावात सहभागी सैनिकांना ज्या कर्नल ले ग्रँड जेकबने जुन्या राजवाड्याच्या आवारात तोफेच्या तोंडी देऊन फासावर लटकवलं होतं, त्याने पुढे बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत विषयासाठी स्वतःच्या नावाने सुरू केलेली शिष्यवृत्ती सलग 15 वर्ष कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिंकून त्याचा अहिंसक बदला घेतला. कोल्हापुरात कोल्हापूरकरांना हातात बॅट धरायला लावून क्रिकेट शिकवणारे चार्ल्स एच कॅन्डी या कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. ऑलिम्पिकमध्ये पहिले कांस्य पदक मिळवून आल्यावर खाशाबा जाधवांचे इथेच नवे प्रवेशद्वार उभारून स्वागत केलेले होते. तर असं हे मेन राजाराम हायस्कूल, ज्याचं बांधकाम मेजर चार्ल्स मॅन्ट या आर्किटेक्टनं केलेलं आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल इतिहासामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कोडच राहिलेलं आहे. त्याच्याबद्दल पण आपण या निमित्तानं जाणून घेऊया. मेजर चार्ल्स मॅन्ट, ज्यांचा जन्म 1840 मध्ये झाला तर 1881 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, हे बॉम्बे इंजिनियर्सशी संलग्न होते. भारतात कार्य करणाऱ्या सर्व ब्रिटिश वास्तुशिल्पकारांपैकी ते सर्वात आकर्षक व स्वदेशी प्रभाव असलेले होते. तरी देखील ते आजही एक गूढ व्यक्तिमत्व राहिलेले आहेत. त्यांनी शिक्षण 1853 ते 1855 मध्ये चेल्टनहॅम कॉलेजमध्ये आणि 1856 ते 1857 मध्ये अँडिस्कॉम्ब येथे घेतले. अर्थात हे दोन्ही पण ठिकाणं इंग्लंडमध्ये असतील, विलायतमध्ये असतील. 1859 मध्ये ते अँडिस्कॉम्बहून नुकतेच बाहेर पडून भारतात आले आणि सुरत येथील हायस्कूलवर विद्यमान व्हेनिसियस गॉथिक शैलीत काम केले. पण लवकरच त्यांना स्थानिक वास्तुकलेत शास्त्रीय रस निर्माण झाला आणि त्यांनी युरोपीय डिझाईनचे वैज्ञानिक उपयोग स्थानिक वास्तुशिल्पातील सौंदर्य, कलात्मकता, भव्यता आणि उदात्ततेसह एकत्र आणण्यास सुरुवात केली. 1875 मध्ये मेजर पदावर बढती मिळाल्यानंतर 1 वर्षानं त्यांना सर्वात मोठ्या संधी मिळाल्या आणि त्यांनी कूचबिहार, दरभंगा, बडोदा आणि कोल्हापूर येथील राजवाड्यांची रचना केली. कूचबिहारचा आराखडा खर्चामुळे राबवता आला नाही,
परंतु इतर सर्व राजवाडे प्रत्यक्षात बांधले गेले. त्यांनी स्थानिक शैलीचा हुशारीने समावेश केला आणि जुनागडसारख्या ठिकाणी अनेक नव्या विविध शैलीच्या मिश्रणातील इमारती उभ्या राहिल्या. कोल्हापुरात त्यांनी पारंपरिक व्हेनिसियस गॉथिक टाउन हॉल डिझाईन केला आणि नंतर महाराजांच्या मुलाच्या 1870 मधील फ्लॉरेन्स येथे झालेल्या निधनाच्या स्मरणार्थ एक इंडो सार्सॅनिक स्मारक उभारले. या इंडो सार्सॅनिक शैलीमधलंच खरं तर मेन राजाराम हायस्कूल आहे. चार्ल्स मॅन्ट यांनी जी विकसित केलेली किंवा ज्या शैलीमध्ये त्यांनी बांधकाम केलं त्या इंडो सार्सॅनिक शैलीबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सार्सेनिक हा शब्द प्राचीन रोमनांनी अरेबिया प्रांताभोवती वाळवंटी भागात राहणाऱ्या लोकांसाठी वापरला होता, जे अरबांपासून वेगळे मानले जात. काही जण हा शब्द इंडो इस्लामिक वास्तुकलेसाठी वापरतात. प्रत्यक्षात हा शब्द 1870च्या दशकापासून 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत भारतातील इमारतीसाठी वापरल्या गेलेल्या शैलीसाठी हा शब्द वापरला गेलेला आपल्याला बघायला मिळतो. सुरुवातीला ब्रिटिशांनी भारतात हवामान व परंपरांचा विचार न करता केवळ युरोपीय शास्त्रीय शैलीत सरकारी व सार्वजनिक इमारती बांधल्या. 1858 नंतर स्थानिक वास्तुशिल्पीय परंपरा, विशेषतः मुघल परंपरा, या परंपरांचा या परंपरेमध्ये काही बांधकाम त्यांनी केलेलं आढळतात. त्याच काळामध्ये युरोपमध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये गॉथिक पुनरुज्जीवन चालू होते. गॉथिक ही एक शैली आहे बांधकामाची. त्यामुळे गॉथिक वैशिष्ट्ये पाया म्हणून वापरली गेली आणि घुमट व छत्र्या जोडून इमारतींना नवे स्वरूप दिले गेले. याच कारणामुळे इंडो सार्सॅनिक शैलीला इंडो ब्रिटिश शैली असेही म्हटले जाते. चार्ल्स मॅन्ट यांनी डिझाईन केलेल्या ज्या भारतामधल्या इमारती आहेत त्याच्यामध्ये सुरत इथलं हायस्कूल, कोल्हापूर इथलं टाउन हॉल, त्याचबरोबर भावनगर इथं असलेलं कोर्ट हाऊस आणि हायस्कूल, त्याचबरोबर अजमेर इथलं मेयो कॉलेज, ओरिसामधलं चर्च बालेश्वर, बिहारमधलं चर्च छपरा, त्याचबरोबर रुग्णालय आणि वाचनालय बडोदा इथलं, मेडिकल स्कूल पटना, CPR रुग्णालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर, त्याचबरोबर गायकवाड राजांचा राजवाडा बडोदा इथला, कोल्हापूर राजांचा राजवाडा, दरभंगा राजाचे पटना आणि दरभंगा येथील राजवाडे, कुचबिहार राजवाडा ज्याचं खर्चामुळे बांधकाम झालं नाही ते. या चार्ल्स मॅन्ट यांच्या गूढ व्यक्तिमत्वाबद्दल गुगलवरती त्यांच्याबद्दल फारशी माहिती, याच्या पुढची माहिती मला काही मिळाली नाही. पण चार्ल्स मॅन्ट यांच्यावरती अजून एक त्यांच्या कार्यामध्ये अजून एक कार्य त्यांचं ओळखलं जातं, ते म्हणजे की जेव्हा राजाराम महाराज, कोल्हापूरचे राजाराम महाराज दुसरे हे युरोप दौऱ्यावरती गेलेले होते 1870 वगैरे त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये, आणि ते परत येत असताना इटली देशामधल्या फ्लॉरेन्स या शहरामध्ये आले असता त्यांचा मृत्यू अचानकपणे अल्पशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि मग पुढे राजाराम महाराज दुसरे यांचं स्मारक तिथल्या नगरपालिकेने म्हणा, तिथल्या सरकारनं म्हणा, ते बांधलेलं आपल्याला तिथं बघायला मिळतं. खरं तर याच्यावरती एक व्हिडिओ मी याच्यापूर्वी पण केलेला, 1-2 वर्षापूर्वी. तो व्हिडिओ, त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये देईन. राजाराम महाराजांचं जे स्मारक होतं त्या स्मारकाचं बांधकाम देखील हे चार्ल्स मॅन्ट यांनीच केलेलं आहे, हेही विशेष. तर आज आपल्या 30 डे चॅलेंजच्या 3ऱ्या दिवसामध्ये आज एका ऐतिहासिक वास्तूवरती प्रकाश टाकताना मला खूप आवडलं आणि तुम्ही देखील मला वाटतं की ही गोष्ट एन्जॉय कराल. धन्यवाद. थँक्यू. या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण ऐकली ती माहिती मी मिळवलेली आहे आणि त्यासाठी मला सौजन्य व्यक्त करावं लागतं. ते म्हणजे लोकमतमध्ये 18 फेब्रुवारी 2025 रोजी छापून आलेला संदीप आडनाईक यांचा एक लेख, त्याचबरोबर चार्ल्स मॅन्ट याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एका ब्लॉगवरची माहिती आहे आणि तो ब्लॉग लिहिला आहे प्रबुद्ध बिस्वास यांनी.